मी एका कंचनीची कहाणी सांगणार आहे. होय, कंचनी. तुम्ही म्हणाल कोण ही कंचनी? कंचनी म्हणजे ती स्त्री जी राजस्थानचा राजा छत्रसाल बुंदेला याची कन्या. ही कंचनी छत्रसाल बुंदेलाची कन्या आणि त्याची पत्नी रुहीबाई जी फारसी मुस्लिम होती. छत्रसाल बुंदेलाच्या दुसऱ्या पत्नीची कन्या. आणि ही कंचनी तिचं नाव ठेवलेलं छत्रसालनी, तर आईकडून तिचं नाव ठेवण्यात आलं होतं मस्तानी. 1727-28च्या दरम्यान एक मुस्लिम शासक मोहम्मद खान बंगश छत्रसाल राजाच्या साम्राज्यावर हल्ला करतो. हा हल्ला परतवून लावण्यासाठी कंचनी म्हणजे मस्तानी मराठा साम्राज्याचे सरदार बाजीराव पेशवा पहिला यांना विनंती करते की तुम्ही मदतीला यावं. का यावं? तर छत्रपतींच्या घराण्याशी छत्रसाल राजाच्या परिवाराचे संबंध उत्तम होते आणि छत्रपती शिवरायांच्यापासूनच प्रेरणा घेऊन छत्रसाल राजांनी आपलं स्वराज्य उभं केलं आणि ते मुस्लिम शासकांशी झुंजले. मुसलमानांशी झुंजण्यात, परकीय आक्रमकांशी झुंजण्यात छत्रपती शिवरायांची प्रेरणा त्यांनी घेतली होती आणि तुम्ही त्यांच्याच राज्याचा कारभार पाहत आहात, तर तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. बाजीराव मोठ्या अभिमानानं तिथे लढायला गेले. तो प्रदेश जिंकला आणि त्याच वेळेला कंचनी म्हणजे मस्तानीचा पराक्रम देखील बघितला. बाजीरावांच्या पराक्रमावर मस्तानी लुब्ध होती, तर मस्तानीच्या सौंदर्यावर आणि पराक्रमावर बाजीराव लुब्ध होते. छत्रसाल राजांनी मोठ्या आनंदाने आपली कन्या बाजीरावांची पत्नी म्हणून पाठवली आणि एवढं साम्राज्य दिलं, एवढा मुलूक दिला की जेवढा बाजीरावांना पेशवा म्हणून मराठा साम्राज्याकडून मिळालेला नव्हता. एवढं दौलत आणि नजराणे घेऊन बाजीराव आलेले होते. ही कहाणी यासाठी सांगतोय की उद्धव ठाकरे गटाच्या काही नादान लोकांनी पुण्यात बॅनरबाजी केली आहे आणि त्या बॅनर मी तुम्हाला दाखवतोय. बघा ही बॅनर, ज्यातली वाक्य काय आहेत. अरे किमान चिन्ह लावताना तरी विचार करायचा. आणि मी बोलणार, बाजीरावाची दुसरी पत्नी होती म्हणून बाजीरावांच्यावर आरोप करायचा असेल तर अनेकांच्या, थोरा मोठ्यांच्या अनेक पत्नी होत्या, त्यांच्यावर आरोप नाही करता येत. ती त्या काळातली पद्धत होती. बाजीरावांच्या पत्नीला तिचं नाव बुधवार पेठीला द्यावं अशी बॅनरबाजी करणाऱ्या निर्लज्ज आणि नादान लोकांना आपण छत्रसाल राजाच्या मुलीचा अवमान करतोय. मराठा साम्राज्यासाठी लढणाऱ्या एका वीराच्या पत्नीचा अपमान करतोय, याचं भान राहत नाही. पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी एक मागणी केली. मागणी अशी होती की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला अजेय योद्धा बाजीराव यांचं नाव देण्यात यावं. बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं की न द्यावं यावर मतभेद असू शकतील, पण बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याचा मुद्दा समोर आला की बाजीराव पेशव्यांची जात काढून ठोकणाऱ्यांना, त्या जातीला ठोकणाऱ्यांना मला प्रश्न असा विचारायचा आहे की का द्यायचं नाही बाजीरावचं नाव? का द्यायचं नाही? काय चूक मागणी होती ती? कोणाचं नाव द्यायचं यावर चर्चा होऊ शकेल, पण बाजीरावचं नाव का द्यायचं नाही? बाजीराव फक्त ब्राह्मण होता म्हणून? अरे ज्या बाजीरावनी स्वतःचं ब्राह्मण्य नाकारलं आणि आपल्या आईला सांगितलं की वारंवार मी आता युद्ध करत राहील, त्यात हत्या माझ्याकडून होतील, त्याचं प्रायश्चित्त घेत बसण्यापेक्षा मी जानवं तोडलेलं बरं, आता मी ब्राह्मण राहिलो नाही, आता क्षत्रिय झालो आहे, हे सांगून ब्राह्मणत्व नाकारत क्षत्रिय पद स्वीकारणाऱ्या बाजीरावांना अजूनही ब्राह्मण म्हणून ठोकायचं.
हो, 42 लढाया ज्या माणसाने जिंकल्या त्या बाजीरावांच्या पराक्रमाला केवळ ब्राह्मण म्हणून नाकारायचं? बाजीरावांच्या इतका मोठा विचार, होय मी मोठा विचार म्हणतोय, छत्रसाल बुंदेला राजा, त्याची फारसी पत्नी रुहीबाई यांची प्रणामी संप्रदायांची कन्या मस्तानी हिच्यासोबत विवाह करणारे बाजीराव त्या काळात सुद्धा पुरोगामी विचाराचे होते. पराक्रम, विचारधारा आणि ब्राह्मण्य नाकारणं हे काम पुण्यात बाजीरावांनी पहिल्यांदा केलं होतं. ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याचा विस्तार करताना आपल्या तळपत्या तलवारीची कमाल दाखवली, त्या बाजीरावांचं नाव पुण्यात कुठेतरी द्यायला एवढा आक्षेप काय असावा? आणि हो, बाजीरावांच्या निमित्ताने मस्तानीचं नाव काढून बुधवार पेठेला नाव द्या म्हणणाऱ्यांना मला विचारायचं आहे, एका छत्रसाल राजाच्या कन्येचा आपण एवढा अपमान करणार आहात का? एका राजस्थानी राजपूत कन्येचा एवढा अपमान करणार आहात का? रोज उठायचं आणि त्या कसल्या तरी पोशाखातले फोटो दाखवून मस्तानींचा अपमान करायचा का? तर ती बाजीरावांची पत्नी होती, दुसरी पत्नी होती म्हणून. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा अनेक पत्नींचे इतिहास अनेक ठिकाणी काढता येऊ शकतील. म्हणून मस्तानीला नाची सिद्ध करू पाहणाऱ्या, नर्तकी सिद्ध करू पाहणाऱ्या, वेश्या सिद्ध करू पाहणाऱ्या या उबाठाच्या सैनिकांना मला सांगायचं आहे, उबाठा नाही सांगायचं आहे, अहो जरा तरी विचार करा, जरा तरी विचार करा. आपण इतिहासातल्या कोणत्या चांगल्या माणसांचा अपमान करतोय? मस्तानी नर्तिका म्हणून बाजीरावांसोबत गिफ्ट म्हणून आली नव्हती. पराक्रमावर लुब्ध होऊन तो झालेला विवाह होता. आणि पेशव्यांच्या साम्राज्यात मस्तानीचं स्थान महत्वाचं होतं. शनिवार वाड्याला मस्तानी दरवाजा होता. जेव्हा पेशवे शनिवार वाडा बांधण्याच्या आधी दुसऱ्या घरामध्ये किरायानी राहत होते, तेव्हाही मस्तानी त्याच घरात राहत होती आणि मस्तानी शनिवार वाड्यातही राहत होती, हे विसरून चालणार नाही. अर्थात राज्य कोणाच्या ताब्यात द्यायचं यावरून काही वाद झाले, ते अनेक घरात झालेत. कोणत्या पुत्राला द्यायचं, पहिल्या पत्नीच्या की दुसऱ्या पत्नीच्या, आणि त्यावरूनच जर बाजीरावांच्या वारसावरून वाद झाले असतील तर तेही इतिहासात अनेक वेळेला अनेक ठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळं मस्तानीला नर्तकी सिद्ध करू पाहणारे, वेश्या सिद्ध करू पाहणारे आपली विकृत मानसिकता दाखवत आहेत. आणि पुण्याच्या स्टेशनला नावच द्यायचा मुद्दा आहे, तर तुम्ही पर्याय सुचवू शकता, त्या पर्यायाची नावं चर्चा होऊ शकेल. द्यायचं की नाही यावर चर्चा होऊ शकेल. कारण पुण्याचं नाव पुणे राहावं की पुणे स्टेशनचं नाव पुणे स्टेशन राहावं की बाजीराव स्टेशन व्हावं की राजमाता जिजाऊ स्टेशन व्हावं की महात्मा फुले व्हावं की सावित्रीबाई फुले व्हावं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देताना तेवढाच अभिमान वाटला होता, त्याला कोणी विरोध केला नव्हता. नाव द्यायची तर द्यावी, न द्यायची तर देऊ नये, तो निर्णय सरकारी आहे. पण नाव द्यायच्या निमित्ताने ब्राह्मण ठोकण्याचा जो प्रकार होतोय त्यावर आक्षेप आहे. लक्षात ठेवा, जातीचा अभिमान प्रत्येकाला असतो, तो तसा ब्राह्मणांनाही असू शकतो. सगळ्यांच्या भावना दुखावतात आणि ब्राह्मणांच्या भावना शॉकप्रूफ आहेत, त्या दुखावल्याच जात नाहीत असं कोणीही समजायचं कारण नाही. त्यामुळे या निमित्ताने ठोकणं बंद करावं आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या चेल्या चपाट्यांना योग्य तो संदेश द्यावा, एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार.